मी रात टाकली, मी कात टाकली, मी रात टाकली, मी कात टाकली. नमस्कार मंडळी, मी यशवंत दिडवाघ, तुमच्या सगळ्यांचा मराठी गिटार मास्टर. दर मंगळवारी आपण एक मराठी गाण्याचा ट्युटोरियल व्हिडिओ घेऊन येतो. आज आपण शिकणार आहोत मी रात टाकली. खूप सोपं गाणं आहे. 2 मॅक्सिमम 3 कॉर्ड्सवरती आहे, आणि पण रिदम 2 शिकावे लागतील ह्या गाण्याला. आणि 2 रिदममध्ये स्विच होण्याची वेगळी प्रॅक्टिस लागेल. म्हणजे पहिला रिदम एक वेगळा प्रॅक्टिस करायचा, दुसरा रिदम एक वेगळा प्रॅक्टिस करायचा, आणि मग या रिदममधून त्या रिदममध्ये स्विच व्हायची एक प्रॅक्टिस आहे वेगळी. पुढे पुढे कळेलच. सो लेट्स गेट स्टार्टेड. आपलं जसं ठरलं आहे, फर्स्ट आपण रिदम सांगतो, मग कॉर्ड्स यूज्ड सांगतो, मग त्या कॉर्ड्सचा सिक्वेन्स सांगतो, आणि मग स्विचेसची तुम्ही प्रॅक्टिस करता, आणि मग फायनली मी एक एक मुखडाची तुम्हाला झलक दाखवतो कशी असेल. पूर्ण गाण्याची आयडिया तुम्हाला यायला तेवढ्यावरून. आणि जर का तुम्ही गिटार शिकण्यामध्ये टोटली नवीन असाल तर मी रिक्वेस्ट करेन तुम्हाला की खाली ना मी काही कोर्सेसची रेफरन्स लिंक देतो आहे. म्हणजे गिटारगिरीचेच आहे ते, मी स्वतःहूनच बनवले आहेत. जर का तुम्हाला माझं टीचिंग स्टाईल आवडत असेल तर एकतर क्विक स्टार्ट गाईड म्हणून एक छोटासा कोर्स आहे जो सगळ्यांसाठी असेल. बिगिनरसाठी पण काहीतरी आहे, इंटरमिडिएटसाठी पण काहीतरी आहे त्याच्यामध्ये. आणि या कोर्सची खासियत म्हणजे तुम्ही विना गिटार हा कोर्स कंप्लीट करू शकता. तुम्हाला एक ओव्हरऑल विहंगावलोकन येतं, आयडिया येते. त्याची लिंक खाली दिली आहे, गिटारगिरी क्विक स्टार्ट गाईडची. आणि नेक्स्ट जर का तुम्ही क्विक स्टार्ट वगैरेने सॉर्टेड असाल, किंवा तुम्हाला माहीत असेल की नाही मला यशवंतकडूनच शिकायचं आहे, या मराठी गिटार मास्टरचं जाम आवडलं आहे, तर पीसफुल गिटार फॉर्म्युला हा आपला एक सिल्वर मेंबरशिपचा कोर्स आहे, त्याची पण लिंक दिली आहे. बरं, आता आपण सुरुवात करूया आपल्या स्ट्रमिंगला. सो पहिला स्ट्रमिंग जो आहे त्याच्यामध्ये आपण डाऊन अप चोक अप डाऊन अप असा मी म्यूट करतो पामने. म्हणजे डाऊन अप म्यूट अप डाऊन अप. ओके, आता इथे ना याला काउंटने सांगतो. 1 and 2 and 3 and 4 and. स्लो मोशनमध्ये आता 1 and 2 and 3 and 4 and. ओके, हा होता स्ट्रमिंग 1. आणि याच्यामध्ये स्ट्रमिंग 1 मध्ये जमलं तर 1 and 2 चा जो अँड आहे ना त्याला ॲक्सेंट द्या. म्हणजे तो असा येतो ऐकायला. म्हणजे हा थोडासा जोरात आला ना, म्हणजे जर का तो साधा असेल तर असा ऐकेल येईल. जर असा ॲक्सेंटेड दिला, ओके. आता स्ट्रमिंग 2 बघूया आपण काय आहे, आणि मग मी गाणं सांगताना सांगेन की इथे हा इथे 2 आहे. स्ट्रमिंग 2 मध्ये डाऊन 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 अप चोक अप. सो स्लो मोशनमध्ये डाऊन 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 अप चोक अप. आता काउंट 2 मध्ये सांगतो 1 and 2 and 3 and 4 and. सो आता ह्याला अजून थोडंसं झूम करून सांगतो. 1 रिकामा अँड, 2 रिकामा अँड, मग 3 अँड चोक अँड. म्हणजे 4ला चोक आहे, आणि चोक म्हणजे म्यूट आहे, आणि 4चा अँड आहे. आता इथे तुम्ही 2 आणि 3चा अँड ॲक्सेंटेड घेऊ शकता. म्हणजे 1 2 हा वाला 2 जोरात घेऊ शकता. 1 2 3 अँड, आणि 3चा अँड असा आहे. सो असं ऐकेल येईल त्या स्लो मोशनमध्ये. ओके ओके, हे कॉर्ड सोबत सांगतो. दुसरा स्ट्रमिंग पॅटर्न म्हणजे स्लो मोशन. ओके, आता आपण आपल्या जाऊया कॉर्ड यूज्ड कुठले आहेत त्याच्यामध्ये. फक्त 3 कॉर्ड्समध्ये पूर्ण गाणं आहे. सगळ्यात पहिली कॉर्ड आहे जी.
ती आहे E3 A2 DG B0 आणि ईला 3. ही तुम्ही अशी पकडू शकता किंवा अशीही. ओके. ई मायनर E0 A2 D2 आणि ह्या खालच्या तिन्ही 0. आणि थर्ड आपली कॉर्ड आहे ए मेजर. याच्यामध्ये ही 5 स्ट्रिंग कॉर्ड आहे. याच्यामध्ये A0 मग D2 G2 B2 आणि E0 ओपन. कोण अशी पकडतं, कोण अशी पकडतं, कोण अशी पकडतं. या 3 बोटांनी पकडा की या 3 बोटांनी, तुमच्यावर आहे. बरं, आता याचा कॉर्ड सिक्वेन्स बघूया आपण कसा आहे. कॉर्ड स्विचेस काय प्रॅक्टिस करायचे आहेत. एक तर जी आणि ई मायनरची चांगली झाली पाहिजे. सो पहिला स्विच क्लिअर असेल, त्यानंतर स्ट्रमिंग सोबत करायचा. हा पेअर झाला की ई मायनर ए, ई मायनर ए, हा पेअर आणि मग ए आणि जी, ए आणि जी. बस एवढंच आहे गाणं. हां, 2 स्ट्रमिंग असल्यामुळे ह्या स्विचेस सोबत दोन्ही स्ट्रमिंगची प्रॅक्टिस करून ठेवा. एक काउंटचं नॉलेज असलेलं म्हणजे एक्स्ट्राचा अभ्यास केला चांगला असतो. म्हणजे कुठल्या तरी दुसऱ्या गाण्यामध्ये तुम्हाला हे एफर्ट्स नक्कीच युजफुल ठरतील. आणि येस, एन्जॉय द सॉन्ग. खूप भारी सॉन्ग आहे हे. लहानपणी ऐकायचं तेव्हा कधीच वाटलं नव्हतं की ही गिटारवरती वाजवता येईल. मजा करा. खाली कमेंट्समध्ये सांगा कसं वाटला व्हिडिओ. कुठले अजून नवीन मराठी गाण्यांचे ट्युटोरियल व्हिडिओ बघायला आवडतील. एनरोल केलं आहे जे ऑलरेडी माझे कम्युनिटी मेंबर आहेत, माझे लाडके कम्युनिटी मेंबर आहेत, त्यांनी सांगा प्रॅक्टिस सुरुवात केली आहे. आणि जर का परफॉर्म करून लोकांच्या टाळ्या मिळवले असतील तर तोही तुमचा अनुभव शेअर करा प्लीज. कारण तुमच्या कमेंट वाचणाऱ्यांना मोटिवेशन मिळत असतं की नाही बाबा, हा मुलगा जे शिकवतोय ते खरंच इम्प्लिमेंट करतात लोक आणि वाजवायला पण शिकतात. कारण ऑलरेडी मराठी माणसाचा काउंट हिंदी किंवा इंग्लिशच्या कम्पॅरिझनमध्ये कमी आहे. फ्रँकली स्पीकिंग मलाही माहिती आहे की हे मिलियन्समध्ये जाणार नाही आहेत, पण म्हणून मराठी गाण्यांना असंच ठेवणं मला नाही पटलं. मला स्वतःला वाजवायला आवडायचं. आय नो की 2-4 हजार लोक तरी असतील ज्यांना वाजवायला आवडतं. तुमच्यापर्यंत हा ट्युटोरियल पोचला, माझं सार्थक झालं सगळ्या प्रयत्नांचा. पण सुरुवातीला जी 40-50 लोक बघतात त्यांचं काम असेल, त्यांचं मी तर म्हणेन रादर कर्तव्य असेल की तुमच्यासारख्याच ज्यांना मराठी गाणी आवडतात त्यांच्यापर्यंत हे गाणं, हे ट्युटोरियल व्हिडिओ पोचवणं. सो प्लीज शेअर करा. मराठी गाण्यांचं साम्राज्य वाढलंच पाहिजे. जय शिवराय. मी रात टाकली, मी कात टाकली, मी रात टाकली, मी कात टाकली, मी मुडक्या संसाराची बैला पानात चावळ चावळ चालती. वर ज्वानी तलिनार, वर ज्वानी तलिनार, अंग मोडीत चालती. हिरव्या पानात, हिरव्या पानात, पानात अंगात माझिया विणलाई बोलिया. आणि मग हे सॉन्ग असं पुढे जातं. सेमच आहे म्हणजे आत्तापर्यंत जे केलं त्याचाच रिपीट आहे चालीमध्ये.